मिरज म्हैसाळ रोड जुना टोल नाका वडाच्या शेजारी सुरू असलेल्या तीन पाणी अंदरभार गोवा कसिनो जुगार मोठ्या प्रमाणात खुलेआम चालू असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात। झटपट पैसा मिळवण्याच्या नादात युवक व्यसनाधीन होत चाललेत व कर्जबाजारी होतात। गोरगरिबांच्या हाडांचा रक्त काढून घेण्याचं काम इथं चालू आहे। मिरज शहर हे आरोग्य पंढरी असताना या ठिकाणी भर शहरात खुल्याने जुगार अड्ड्यात चालू असणं हे दुर्भाग्याचं आहे। हा जुगार अड्डा बंद करण्याची मागणी सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जुगार अड्डा बंद करण्याचं सांगितलं। फजल कोकणी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान सांगली यांनी समक्ष माहिती दिली आहे। मिरज शहराचा उल्लेख हे आरोग्य पंढरीवर असताना काही दिवसापासून म्हैसाळ रोड जुना टोल नाका वडाच्या शेजारी 13 पाणी जुगार 3 पाणी जुगार अंदरभार जुगार हे जुगार अड्डा जोमात चालू असल्यामुळे मिरज शहराचं नाव हे वारंवार खराब होत चाललं आहे। तिथं जुगार खेळण्यासाठी गोरगरीब लोक आशेनं जात असताना यांचं कुटुंब हे उद्ध्वस्त होत चाललं आहे। मिरजकर नागरिकातून मोठी संताप व्यक्त होत आहे। काही दिवसापूर्वी 4-5 दिवसापूर्वी माझ्या नावाने बातमी लागली होती की हे जुगार अड्डा बंद करण्यात यावे। तरी आमचे मित्र यांनी मला एक समज दिली की बाबा ह्या पत्रिका पडू नको, तुला हे जुगार अड्ड्याचे मालक हे तुला कुठल्यातरी प्रकरण गुंतवतील, तुला कुठल्या तरी केसमध्ये गुंतवतील, कायदे अडकवतील। पण मागील 2 दिवसापूर्वी 23 तारखेला जिल्हाधिकारी सो यांना मी निवेदन देऊन एक मागणी केली होती की मिरज म्हैसाळ रोड जुना टोल नाका वडा शेजारी जे जुगार अड्डा चालू आहे ते बंद करण्यात यावे। पण 2 दिवस झाले तरी कुठलीही प्रशासनाने इथं कारवाई केली नाही। आजही ते जुगार अड्डा जोमात चालू होता, मोठ्या प्रमाणात चालू होता। जर हे जुगार अड्डा येत्या सोमवारपर्यंत बंद झाला नाही तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे DGP माननीय रश्मी सुब्रासो मॅडम यांना भेटून आम्ही हे जुगार अड्डा बंद करण्यावर आम्ही मागणी करणार आणि जोपर्यंत हे जुगार अड्डा बंद होत नाही, जोपर्यंत हे जुगार अड्डा उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।